फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 72 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण जो टॉपिक सुरू करतो आहे तो आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनवरती इन जनरल सुरुवातीला सांगून देते, कारण जसं मी आधी सांगत आले ऑलरेडी की ज्या टॉपिक्सना जास्त महत्त्व द्यायला हवं होतं ते ऑलरेडी आपण आधी कवर केलेले आहेत. आता असे टॉपिक आहेत की ज्याच्यावरती कमी थोडेसे तुलनेने प्रश्न विचारतात, नाही का. पण ग्रॅव्हिटेशन हा असा टॉपिक आहे की ज्याच्यावरती आपल्याला आत्तापर्यंत ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारलेले आहेत. आता ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण सॅटेलाईटचं एक्झाम्पल घेतलं तर आता ग्रॅव्हिटेशन हा पार्ट सॅटेलाईटमध्ये कसा येतो हे सगळं आपल्याला पुढे कळेल. कारण म्हणजे ते सुद्धा जे काही प्रश्न आलेले आहेत ना ग्रॅव्हिटेशन, मी जे आत्ता म्हणाले की सॅटेलाईटवरती वगैरे प्रश्न आलेले आहेत ते कोणत्या ऑर्बिट्समध्ये फिरतात किंवा ते किती नाही का वेलॉसिटी किती असते किंवा त्यांचं पृथ्वीपासून त्या किती अंतरापर्यंत त्या ऑर्बिटमध्ये ते रिव्हॉल्व होत असतात, हा जो सगळा डाटा आहे ज्याच्या आधारावरती प्रश्न विचारले गेलेले होते तो सगळा आत्तापर्यंत आपल्याला 10th पर्यंतच्या बुकमधून विचारला आहे. जो मी आत्ता रिसेंट आपल्याला जिओ स्टेशनरी ऑर्बिट्सवरती प्रश्न विचारला होता, जिओ स्टेशनरी सॅटेलाईटवरती जो प्रश्न विचारला होता, भूस्थिर उपग्रह ज्यांना आपण म्हणतो, तो सुद्धा आपल्याला त्याचा रेफरन्स 11वीच्या बुकमध्ये सुद्धा सापडतो आणि सेम त्याच प्रश्नाचा ॲज इट इज रेफरन्स, म्हणजे फक्त आपण असं पण म्हणू शकतो की ते मराठीवालं इंग्लिशवालं ट्रान्सलेट आपल्याला 10वीच्या बुकमध्ये करून दिलेलं आहे. लास्टचा टॉपिक आहे पार्ट फर्स्टमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला सॅटेलाईट्सबद्दल माहिती दिलेली आहे, नाही का. सो मग ग्रॅव्हिटेशन अभ्यासताना जसं की आधी पण सांगितलं आहे मी, तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीचे जेवढे 10th पर्यंत व्यवस्थित रीड करता येत आहेत तेवढे सगळे टॉपिक रीड करा. इकडे आज आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड, ठीक आहे. आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे आपण काय म्हणतो मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण. आता जेव्हा केव्हा आपण ग्रॅव्हिटेशन ही टर्म ऐकतो, वाचतो किंवा नाही का आपण अभ्यासतो ती टर्म, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जो सायंटिस्ट आपल्याला आठवतो तो आहे न्यूटन. म्हणजे न्यूटननी ग्रॅव्हिटेशन ही संकल्पना दिली ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जे काही ही ग्रॅव्हिटेशनची संकल्पना पुढे आली किंवा ज्या पद्धतीने ती आत्ता आपण अभ्यासतोय किंवा नाही का इन जनरल आपल्याला एक्झाम्पल दिलं जातं, आपण ते बुक्समध्ये पण तेच वाचतो की एक झाडावरून पडणारं ॲपल होतं, सफरचंद झाडावरून पडलं आणि त्या आधारावरती न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. ही खरंच एवढी इझी प्रोसेस असेल का की नाही एखाद्या झाडावरून ॲपल पडला आणि मग न्यूटननी त्याचा शोध लावला? अर्थात नाही, कारण त्याच्यासाठी काही असा डाटा गरजेचा होता की जो आधी काही सायंटिस्टनी तो त्यांच्या बुक्समध्ये म्हणा किंवा इतर काही इतर डाटाच्या फॉर्ममध्ये म्हणा त्यांनी तो तसा ठेवलेला होता की जो त्यांच्याकडून नंतर इतर जे सायंटिस्ट आले, न्यूटन असेल, केपलर असेल, त्यांच्याकडून तो यूज केला गेला आणि त्याच्या आधारावरती ही जी ग्रॅव्हिटेशनची संकल्पना आहे ती डेव्हलप झाली. सगळ्यात पहिल्यांदा जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोणतीही वस्तू असेल किंवा कोणतंही ऑब्जेक्ट, ठीक आहे, एनी मटेरियल ऑब्जेक्ट जर का आपण ते वरच्या दिशेने फेकलं, मी आता 1 by 1 एक्सप्लेन करते टर्म्स, इकडे थोडंसं नाही का टर्म्समध्ये कन्फ्युजन होतं की कशानंतर कोणती एक्सप्लेन करायला हवी आहे. सो तेवढं फक्त एक 1 by 1 थोडंसं स्लो जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणाले की कोणतंही एखादं मटेरियल ऑब्जेक्ट आहे. आता मटेरियल ऑब्जेक्ट म्हणजे मी कोणतीही वस्तू म्हणते, हां, मटेरियल ऑब्जेक्ट म्हणजे इव्हन एखादा पेन असेल, एखादा दगड आहे किंवा इतर कोणतीही वस्तू जर का आपण तिला वरच्या दिशेने फेकलं तर ती वस्तू पुन्हा सरळ त्याच दिशेने खाली येते आहे, बरोबर. म्हणजे पृथ्वीच्या दिशेने ती खाली येते. याच्यासाठी एक महत्त्वाचा आपण एक नॅचरल रूल आहे असं म्हणूयात की एनी मटेरियल ऑब्जेक्ट have a tendency to attract towards earth surface. म्हणजे कोणतंही have a natural tendency
हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू अट्रॅक्ट टुवर्ड्स अर्थ सरफेस. कोणतंही एखादं मटेरियल ऑब्जेक्ट आहे ते जर का आपण वरच्या दिशेने फेकतोय किंवा वरून आपण खाली फेकतोय तरीसुद्धा त्याच्याकडे एक नॅचरल टेंडन्सी आहे, त्याचा एक नैसर्गिक असा गुणधर्म आहे की तो पृथ्वीच्या दिशेने आकर्षिला जाईल. मग ते कोणतंही असेल. जर का आपण एक्झाम्पल घेतलं तर जसं न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत सांगितलं जातं की झाडावरून पडणारं फळ असेल किंवा जो पाऊस पडतोय किंवा इतर कोणतीही वस्तू आपण घ्या इन जनरल, आता प्रत्येकाचं एक्झाम्पल देणं तर शक्य नाही आहे, पण याच्यावरून ही गोष्ट लक्षात आली. हा झाला पहिला रूल आहे, बरोबर, की कोणतंही एखादा मटेरियल ऑब्जेक्ट आहे त्याच्याकडे टेंडन्सी आहे की तो ते जर का वरच्या दिशेने आपण फेकलं आहे तर ते पृथ्वीच्या दिशेने आकर्षिलं जाईल, म्हणजे ते सरळ खालच्या दिशेत येईल. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा रूल की ते जेव्हा ते खाली पडतं आहे, एखादं ऑब्जेक्ट जेव्हा खाली पडतं आहे तेव्हा त्याचं ॲक्सिलरेशन जे असेल ते कॉन्स्टंट असेल, विथ कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन. थोड्याशा कठीण वाटतील टर्म, पण आता एवढं लक्षात ठेवा, वन बाय वन सगळं पुढे नाही का आपण ते एक्सप्लेन करत जाऊयात, तुम्हाला ते व्यवस्थितपणे लक्षात येईल. आता सगळ्यात पहिल्यांदा की हे जे काही होतं ना, मग थोडक्यात जर का एक्झाम्पल सांगितलं मी तर सगळ्यात पहिला सायंटिस्ट कोणता होता? गॅलिलिओ, ज्याने आपल्याला ही टर्म दिली नॅचरल टेंडन्सीवाली. ठीक आहे. गॅलिलिओनी असं ऑब्झर्व केलं किंवा गॅलिलिओनी असं सांगितलं की कोणतंही एखादं मटेरियल ऑब्जेक्ट आहे त्याच्याकडे ही टेंडन्सी असते की ते पृथ्वीच्या दिशेने आकर्षिलं जाईल, पण त्याच्यामागचं रिझन त्याला सांगता आलं नाही. त्याच्यानंतर पुढे भारताचे जे सायंटिस्ट होते आर्यभट्ट म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये त्यांचंसुद्धा रिसर्च होतं की त्यांनी चंद्र असेल किंवा सूर्य आहे आणि पृथ्वी आहे यांच्या गतीचा अभ्यास केला. मी म्हणाले की मोशनचा अभ्यास केला. मून आहे, अर्थ आहे आणि सन आहे, यांच्या मोशनचा अभ्यास केला. आता फॉर एक्झाम्पल जर का बघा, हे एक्सप्लेन करण्याआधी एक प्रश्न आपण थोडासा विचार करूयात की जर का आपल्याला माहिती आहे की पृथ्वी आहे, प्रत्येक एखादं मटेरियल ऑब्जेक्ट आहे त्याच्याकडे ही टेंडन्सी आहे की तो पृथ्वीकडे आकर्षिला जाईल, पण मग जर का सूर्य आहे किंवा चंद्र आहे किंवा इतर जे काही प्लॅनेट, इतर जे काही ग्रह आहेत ते पृथ्वीकडे आकर्षिले का जात नाहीत? कारण आपलं सूर्यमाला जेव्हा आपण अभ्यासली आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे की नाही का, एक लहान लहान लाईन्स दाखवतात आपल्याला आणि त्या लाईन्समध्ये ते प्लॅनेट इलेक्ट्रॉन्ससारखे ते काय केलेले असतात, ठेवलेले असतात किंवा ते त्या इलेक्ट्रॉनच्या टाईपमध्ये त्या ऑर्बिटमध्ये काय करत असतात, रिव्हॉल्व होत असतात, ते फिरत असतात. मग त्यांच्याकडे ही टेंडन्सी कशी आली? कारण त्यांच्याकडे ती वेलॉसिटी असते, एक ठराविक वेलॉसिटी असते, एक स्पेसिफिक रिलेटिव्ह वेलॉसिटी असते की ते त्याच ऑर्बिटमध्ये फिरतील. हा झाला पहिला मुद्दा. आता पुढे आपण थोडंसं जाऊयात की गॅलिलिओनी ही जी संकल्पना दिली त्याच्यानंतर भारताचे असलेले जे सायंटिस्ट होते आर्यभट्ट, त्यांनी मून असेल म्हणजे चंद्र असेल, सूर्य असेल, पृथ्वी असेल यांच्या मोशनचा, यांच्या गतीचा अभ्यास केला आणि असं सांगितलं की पृथ्वी जी आहे ती स्वतःच्या भोवती फिरते, म्हणजे स्वतः एका ॲक्सिस भोवती, तिच्याच एका ॲक्सिस भोवती ती फिरते आहे आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. ही झाली पहिली टर्म आहे, बरोबर. हे पहिली कन्सेप्ट होती जी आर्यभट्ट यांनी दिली होती आणि त्यांचं जे बुक होतं आर्यभाटिया, या बुकमध्ये त्यांनी ती मेन्शन करून ठेवलेली होती. त्याच्यानंतर पुढे अनेक वर्षांनी, या रिसर्चच्या नंतर अनेक वर्षांनी एक टायको ब्राहे नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनीसुद्धा या कन्सेप्टवरती बराच स्टडी केलेला होता की हे जी काही मोशन आहे, प्लॅनेट असतील किंवा इतर जे काही आपण ग्रह म्हणतो किंवा जसं सन आहे, अर्थ आहे, यांच्यासारखे जे प्लॅनेट्स आहेत ते त्यांच्या मोशनवरती अभ्यास केला आणि त्यांनी काही डाटा असा एकच ठेवलेला होता, त्याचा एक डाटा स्पेसिफिक असा त्याच्या रिसर्चनुसार ठेवलेला होता की ज्याचाच यूज करून केपलरने नंतर पुढे जाऊन एक 3 रूल दिले, ज्याला आपण काय म्हणतो, केपलर्स लॉ ऑफ मोशन आहे, बरोबर. मग त्या 3 रूल्सच्या आधारावरती केपलरने ग्रहांची जी गती आहे ती गती कशा पद्धतीने होते किंवा ते जे रिव्होल्यूशन असतं एखाद्या प्लॅनेटचं जे रिव्होल्यूशन आहे ते कशा पद्धतीने होतं किंवा हे प्रत्येक त्या 3 लॉजच्या साहाय्याने किंवा त्या 3 नियमांच्या आधारे केपलरनी काय केलं, एक्सप्लेन केलं. पण केपलरनी जेव्हा ते एक्सप्लेन केलं तेव्हा त्याला त्यामागचं रिझन देता आलं नाही की हे असं का आहे. फॉर एक्झाम्पल आपण केपलरचे रूल अभ्यासूयात आणि त्याच्यानंतर पुढे जाऊयात. केपलरनी दिलेला केपलर्स लॉ,
केप्लर्सने आपल्याला लॉ दिले की ग्रहांच्या गतीविषयी, मोशन ऑफ प्लॅनेटशी रिलेटेड. केप्लरने दिलेले आपल्याला 3 लॉज जे होते ते तिन्ही लॉ आपल्याला बघायचे आहेत. त्यातला पहिला लॉ जो आहे ज्याला आपण लॉ ऑफ ऑर्बिट म्हणून ओळखतो, पहिला लॉ नंतर आपण पाहतोय केप्लर्स लॉ. ठीक आहे, केप्लर्सने आपल्याला 3 लॉ दिले ग्रहांच्या गतीविषयी. ठीक आहे, मोशन ऑफ प्लॅनेटशी रिलेटेड. त्या 3 लॉजमधला जो पहिला लॉ आहे ज्याला आपण लॉ ऑफ ऑर्बिट म्हणून ओळखतो, तो आपल्याला असं सांगतो की ऑल प्लॅनेट्स मूव्ह इन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन विथ द सन इज ॲट वन ऑफ इट्स फोकाय ऑफ द ऑर्बिट. म्हणजे साध्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर जे काही एखादे कोणताही ग्रह असेल, डायग्रामच्या स्वरूपामध्ये आपण पाहूयात, तर जी काही त्यांची ऑर्बिट असते ते ज्या ऑर्बिटमध्ये फिरतात ती ऑर्बिट कशी असते, इलिप्टिकल असते किंवा जिला आपण लंबवर्तुळाकार असं म्हणतो. लंबवर्तुळाकार म्हणजे कोणताही ग्रह सूर्याभोवती या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय होत असतो, फिरत असतो किंवा जे रिव्होल्यूशन असतं, रिव्हॉल्व होत असतो, तो या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये किंवा लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. आणि सूर्य हा त्याच्या कोणत्या तरी एका नाभीला आहे बरोबर. आता आपण इथे कन्सिडर करतोय की सूर्य जर का इथे आहे, या नाभीवरती आहे, या फोकसवरती आहे, तर इकडे रिव्हॉल्व होणारा जो काही ग्रह आहे किंवा जो प्लॅनेट आहे तो या ऑर्बिटमध्ये फिरेल. हा झाला पहिला रूल. म्हणजे साधं आणि सोपं की ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात पहिला, म्हणून याला आपण कक्षेचा नियम असं म्हणतो किंवा लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हणतो. क्लिअर इथंपर्यंत. दुसरा जो लॉ आहे तो दुसरा लॉ आपण म्हणतो तो आहे जसा की पहिला लॉ ऑफ ऑर्बिट, तसा दुसरा जो लॉ आहे त्याला आपण ओळखतो लॉ ऑफ एरियाज म्हणून. लॉ ऑफ एरियाज म्हणून. ॲक्च्युली हे लॉ दिले केप्लरनी असं ऑब्झर्व केलेलं होतं की जेव्हा एखादा ग्रह आता ह्या लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतोय, सूर्यसुद्धा स्वतःभोवती फिरतच आहे, पण इकडे जेव्हा एखादा सूर्य आहे आणि इथे जेव्हा एखादा ग्रह फिरतोय म्हणजे त्याच्या भोवती जेव्हा तो रिव्हॉल्व होतोय, तेव्हा दूरच्या अंतरावर जेव्हा असेल तेव्हा त्याचं स्पीड कसं असतं, कमी असतं. दूरच्या अंतरावर असल्यानंतर त्याचं स्पीड जे आहे ते कसं असतं, म्हणजे आपण असं म्हणू शकतो थोडक्यात केप्लरनी असं ऑब्झर्व केलं की ग्रह सूर्याभोवती ज्या मार्गाने फिरतात किंवा ज्या स्पीडनी फिरतात ना, ते स्पीड कॉन्स्टंट नसतं आहे बरोबर. ते स्पीड कॉन्स्टंट नसतं. मग ते कसं असतं, जेव्हा ते जवळ असतात म्हणजे सूर्यापासून जवळच्या अंतरावर असतील तेव्हा ते जास्त स्पीडनी फिरतात म्हणजे फास्ट रिव्हॉल्व होतात. जेव्हा ते सूर्यापासून दूरच्या अंतरावरती असतात तेव्हा ते कसे होतात, स्लो मूव्ह करतात. हे दुसरा नियम. मग केप्लरचा दुसरा नियम आपल्याला हेच सांगतो की जर का ग्रहाला एखाद्या सूर्याशी जोडणारी जी रेषा असते, ठीक आहे, ती समान कालावधीमध्ये समान एरिया काय करते, व्यापते. तेच आपल्याला इथे दिलंय. द लाईन दॅट जॉईन्स द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. एका ठराविक कालावधीमध्ये काय करते, म्हणजे सारख्या कालावधीमध्ये सारखं एरिया किंवा सारखं क्षेत्रफळ काय करते, पार करते किंवा सारखं क्षेत्रफळ ती व्यापते. हा आहे दुसरा रूल केप्लरचा जो आपल्याला सांगतो लॉज ऑफ एरिया म्हणून आपण ओळखतो. केप्लरचा तिसरा नियम आपल्याला सांगतो ज्यालाच आपण ज्याला आपण ओळखतो लॉ ऑफ पिरियड्स म्हणून. केप्लरचा तिसरा लॉ ज्याला आपण लॉ ऑफ पिरियड्स म्हणून ओळखतो. लॉ ऑफ पिरियड्स. लॉ ऑफ पिरियड्स आपल्याला काय सांगतो, 2 लॉमध्ये आपण पहिले 2 गोष्टी शिकलो की पहिलं, कोणताही प्लॅनेट असेल सूर्याभोवती तो लंबवर्तुळाकार मार्गाने फिरणारे जेव्हा सूर्य त्याच्या एका नाभीवरती असेल. दुसरा रूल आपल्याला असं सांगतो की जेव्हा एखाद्या ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा असते ती समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ काय करते, व्यापते. आणि तिसरा रूल आपल्याला असं सांगतो की जेव्हा जो काही ग्रह ज्या मार्गाने फिरतोय आहे बरोबर, म्हणजेच ग्रहाचं सूर्यापासूनचं जे अंतर आहे, ग्रहाचं सूर्यापासून असलेलं जे अंतर आहे त्याचा जो वर्ग आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ग्रहाचा जो रिव्होल्यूशनचा पिरियड आहे, लॉ ऑफ पिरियड, पिरियड आपण दाखवतो कालावधी टीनी आहे बरोबर. या ग्रहाचा किंवा या प्लॅनेटचा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे तो आपण डिनोट केला टीनी. त्याचा जो स्क्वेअर असतो
तो स्क्वेअर सूर्यापासून त्या ग्रहाचं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे, थोडं कन्फ्युजिंग आहे, बघा पुन्हा एकदा, की या ग्रहाचा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, तो पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आपण डिनोट केलं टीनी, त्या टीचा जो स्क्वेअर आहे तो डिरेक्टली प्रपोर्शनल असतो, समानुपाती असतो कोणाला, की या ग्रहाचं सूर्यापासूनचं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे त्या ॲव्हरेज डिस्टन्सच्या क्यूबला. हा झाला केपलरचा तिसरा नियम आहे, बरोबर. म्हणजे ठीक आहे, हे तर सगळं होतं. आता हे तिन्ही लॉज आपल्याला कळाले. पहिल्या लॉमध्ये आपण हे शिकलो की कोणताही प्लॅनेट आहे तो सूर्याभोवती एका लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतोय, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय, जेव्हा सूर्य कोणत्याही एका काय आहे फोकसवरती आहे, एका कोणत्याही नाभीवरती आहे तेव्हा. दुसरा लॉ ज्याला आपण लॉ ऑफ एरियाज म्हणून ओळखलं, त्याने आपल्याला हे सांगितलं की एखाद्या ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा असते ती समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते, दुसरा लॉ. तिसरा लॉ होता ज्याला आपण लॉ ऑफ पिरियड्स म्हणून ओळखतो. तो लॉ ऑफ पिरियड आपल्याला हे सांगतो की एखाद्या प्लॅनेटचा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे, म्हणजे त्याची सूर्याभोवती परिक्रमा करण्याचा जो कालावधी आहे, लॉ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, जो आपण टीने डिनोट केला, त्याचा स्क्वेअर, त्याचा वर्ग हा डिरेक्टली प्रपोर्शनल आहे किंवा समानुपाती आहे कोणाला, या ग्रहाचं सूर्यापासूनचं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे, सरासरी जे अंतर आहे, त्या अंतराच्या क्यूबला, घनाला डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जसं वाढेल तसंच हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स वाढलं तसा पिरियड ऑफ रिव्होल्यूशनसुद्धा वाढेल. डिस्टन्स कमी झालं तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशनसुद्धा काय होईल, कमी होईल. आणि हेच आपल्याला कोण सांगतंय, जो दुसरा लॉ होता त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात एक्सप्लेन केलंच मी. का? कारण केपलरने असं ऑब्झर्व केलेलं होतं की हे जे स्पीड आहे या ग्रहाचं ते कसं असतं, कॉन्स्टंट नसतं, ते चेंज होणारं असतं. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळून पास होत असतो तेव्हा तो स्पीडमध्ये त्याचं रिव्होल्यूशन होत असतं, जेव्हा तो दूर असतो तेव्हा त्याचं रिव्होल्यूशन होणारं कसं असतं, स्लो असतं. हे दोन मुद्दे हे झाले केपलरचे लॉ. केपलरने हे लॉ दिले या पद्धतीने, म्हणजे हे लॉ तर बरोबर होतेच, नो डाऊट, पण याचं जे काही एक्सप्लेनेशन होतं ते त्याला व्यवस्थित म्हणजे त्याला देता नाही आलं, नाही का. म्हणजे हे असं का होतं, जे काही लॉ सांगतायत आपल्याला की टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, किंवा जे आपण पाहिलं समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापणं, किंवा एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतायत, याचं कारण काय, जो रिझन होतं, जे कारण होतं ते त्याला देता नाही आलं. आणि हे रिझन आपल्याला दिलं न्यूटननी, की ज्याच्यासाठी त्यांनी केपलरच्या लॉ बरोबरच केपलरसोबतच किंवा केपलरच्या आधी जे सायंटिस्ट काम करत होते, ज्यांना आपण टायको ब्रे, हे जे सायंटिस्ट होते त्यांच्या डाटाच्या आधारावरती, त्यांनी जो काही डाटा कलेक्ट करून ठेवलेला होता त्याच्या आधारावरती न्यूटननी त्याचे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिले आहे, बरोबर. मग नेमकं आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनची सरळ साधी आणि सिंपल डेफिनेशन आहे, ग्रॅव्हिटेशन हा एक फोर्स आहे, एक बल आहे, बरोबर. ग्रॅव्हिटेशन इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इन युनिवर्स. म्हणजे विश्वामधल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये कार्यरत असणारं जे आकर्षण बल आहे त्याला आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षण. विश्वातील कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये कार्यरत असणारे आकर्षण बल, विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तू आहेत तर त्यांच्यामध्ये असलेलं, ऑब्व्हियसली आपण हे तर शिकलोच आहे की कोणत्याही दोन ऑब्जेक्ट असू द्या त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा नेहमी काम करत असतो, नाही का.
मग हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आता हा वेगळ्या टर्म्समध्ये, थोडंसं चुकीच्या टर्म्समध्ये नाही पाहायचं आपल्याला. मग इथे कोणत्या टर्म्समध्ये आपल्याला पाहायचं आहे, तर असे ऑब्जेक्ट इथे आपल्याला कन्सिडर करायचे की ज्या ऑब्जेक्ट्सना काही ना काही मास आहे. मग ते कमी का असेना किंवा जास्त का असेना, पण हे आपण हा जो काही लॉ आहे किंवा ही जी काही ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन आहे ती आपण कशाच्या आधारावर एक्सप्लेन करतोय, मासेसच्या आधारावरती. कशाच्या आधारावरती, मासेसच्या आधारावरती. ॲक्च्युली गॅलिलिओनी ना एक हे सुद्धा केलेलं होतं नाही का, म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशन केलेलं होतं की त्यांनी दोन वेगवेगळे मास असणारे हे केले होते, दोन असे स्पियर घेतले आणि ते स्पियर एका ठिकाणावरून त्यांनी खाली सोडले आणि ते एका ठराविक सेम पिरियडला ते काय झालेले होते, खाली आलेले होते आणि त्याच्याच आधारावरती त्यांनी मग तिथून पुढे मग ह्या ग्रॅव्हिटेशनच्या कन्सेप्ट स्टडी करायला जास्त सुरुवात झाली. आणि हे जे केपलरचे लॉ होते किंवा ग्रहांची गती होती त्याचं खरं कारण आपल्याला दिलं कोणी, न्यूटननी दिलं. आणि ते कारण होतं किंवा ते रिझन होतं ग्रॅव्हिटेशन, हे जे आपल्याला अभ्यासायचे. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ग्रॅव्हिटेशन ही जी टर्म आहे तो काय आहे, एक फोर्स आहे, एक बल आहे. कसलं आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विश्वामध्ये असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये काम करणारं जे आकर्षण बल आहे त्याला आपण म्हणतोय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतोय. ठीक आहे. मग या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या आधारावरती न्यूटननी आपल्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला. न्यूटननी आपल्याला दिला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो, every object in the universe attracts every other object with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. थोडासा मोठा वाटतो, थेरॉटिकली मोठा आहे. जर का आपण तो नाही का एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये समजावून घ्यायला गेलो तर अतिशय जास्त सोपं आहे. आपल्याला ग्रॅव्हिटेशन माहिती आहे, ग्रॅव्हिटेशन आठवलं की सगळ्यात सिक्वेन्सने आठवायचं. सगळ्यात पहिला गॅलिलिओ, त्यानंतर आले आर्यभट्टांनी तिघांच्या मोशनचा स्टडी केला. मून आहे, सन आहे आणि अर्थ आहे. त्यांनी सांगितलं की अर्थ एका ओन ॲक्सिसच्या भोवती रिव्होल्युशन करत असते, स्वतःच्याच अक्षाभोवती फिरत असते आणि त्याच्याशी फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. पहिलं झालं. त्यांनी या सगळ्याचा उल्लेख केला त्यांच्या आर्यभाटिया या बुकमध्ये. त्यांच्यानंतर आला टायको ब्रॅहा, त्यांनी सुद्धा याचा सगळ्याचा स्टडी केला खूप वर्षांनंतर. आर्यभट्टांच्या नंतर खूप वर्षांनी टायको आला, त्यांनी हे सगळं एक्सप्लेन केलं. त्यानंतर त्यांच्याच सोबत वर्क करणारा जो होता ना अचानक टायको ब्रॅहा यांच्या मृत्यूमुळे याला केपलरनी त्यांचाच डाटा यूज करून पुढे 3 जे रूल्स होते ते 3 रूल्स दिले. त्यातला पहिला आपण पाहिला लॉ ऑफ ऑर्बिट, दुसरा आपण पाहिला लॉ ऑफ एरियाज आणि तिसरा आपण पाहिला लॉ ऑफ पिरियड्स आहे. बरोबर. मग केपलरला या तिघांचं कारण काय, हे असं होतंय ते तर ठीक आहे, पण याचं रिझन काय ते एक्सप्लेन नाही करता आलं आणि ते एक्सप्लेन केलं न्यूटननी. आणि त्याचं रिझन होतं त्या तिन्ही लॉचं किंवा ग्रह ज्या गतीने ज्या कक्षेमध्ये ज्या प्रकारे त्यांचं रिव्होल्युशन होतं त्याचं खरं रिझन होतं ग्रॅव्हिटेशन, की जे न्यूटनने एक्सप्लेन केलं. मग आता आपण ग्रॅव्हिटेशनवरती आलो. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणामधला, युनिवर्समधल्या कोणत्याही 2 ऑब्जेक्टमध्ये की ज्यांना काही ठराविक असं मास आहे.
बरोबर आहे. ही झालं ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन, ग्रॅव्हिटेशन फोर्सची डेफिनेशन. मग न्यूटननी जर का ही कन्सेप्ट दिली तर न्यूटननी दिला एक युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आलो सिक्वेन्सवरती. न्यूटन असं म्हणाला की किंवा न्यूटनचा हा जो युनिव्हर्सल लॉ होता ज्याला आपण वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम असं म्हणून सुद्धा ओळखतो, तो लॉ आपल्याला असं सांगतो की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स म्हणजे विश्वातली कोणतीही वस्तू अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट, ही दुसऱ्या वस्तूला काय करत असते, आकर्षित करत असते. किंवा आपण असं थोडक्यात म्हणूयात की विश्वामध्ये असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये एक फोर्स कार्यरत असतो, जो फोर्स आता आपण इथे ते इक्वेशनच्या फॉर्ममध्ये अभ्यासूया. हा फोर्स आहे, जो फोर्स मी डिनोट केला कॅपिटल एफनी. फोर्स विच इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू समानुपाती आहे कोणाच्या, टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आता मला सांगा, आपण इथे दोन ऑब्जेक्टचा विचार करतोय, म्हणजे हे एक ऑब्जेक्ट आहे M1 ज्याचं मास आहे, मास म्हणजे वस्तुमान असं आपण म्हणतोय. वस्तुमान काय असतं, फिक्स असतं, जे बदलत नाही. तुम्ही युनिवर्समध्ये कोणत्याही प्लेसवर जा, कोणत्याही ठिकाणी जा, वस्तुमान बदलत नाही. वेट जे असतं ते वेट काय होतं, बदलतं. ठीक आहे, कारण वेट हे कशाशी रिलेटेड असतं, ग्रॅव्हिटीशी रिलेटेड असतं. पुढे बघा, मी आपलं इथे चाललंय, पुढे आपल्याला त्या टर्म्स आहेतच अभ्यासायच्या. प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, पहिलं ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे M1 हे. इथे दुसरं ऑब्जेक्ट मी घेतलं ज्याचं मास आहे M2 हे आहे, बरोबर, ज्याचं मास आहे M2 हे. आणि यांच्यामध्ये असलेलं जे डिस्टन्स आहे, सॉरी, D फॉर डिस्टन्स म्हणूयात, स्मॉल d आहे, बरोबर. आता आपण जेव्हा या दोघांमधलं डिस्टन्स काउंट करतो ना, तेव्हा ते डिस्टन्स कुठलं असतं माहिती आहे का, त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स असतं. म्हणजे याचं सेंटर ते याचं सेंटर. कारण कोणतीही वस्तू घ्या तुम्ही, तिचं जे सगळं मास आहे ते सगळं मास त्याच्या सेंटरला एकवटलेलं असतं आहे, बरोबर. म्हणून आपण जेव्हा त्याचा डिस्टन्स घेतो ना, तेव्हा ते डिस्टन्स त्या दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स घेतो, म्हणजे सेंटरपासून त्यांचं ते डिस्टन्स आपण काउंट करतो. नंतरचा मुद्दा, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. याचं मास आहे M1, याचं मास आहे M2 आहे, बरोबर. मग आपण काय म्हणालो, F इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 अँड M2. पुढे आपल्याला लॉ सांगतोय अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे आपण काय करणार, 1/, बरं ठीक आहे, दुसऱ्या टर्ममध्ये आपण घेऊयात. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे फोर्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे आपण घेतोय 1/, टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाशी कसा आहे, व्यस्तानुपाती आहे. अंतराचा वर्ग, अंतर म्हणजे डिस्टन्स किती आहे D, आणि Dचा स्क्वेअर त्याचा वर्ग केला D² आहे, बरोबर. दोन ठिकाणी लिहिण्यापेक्षा हे जे इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे जे इक्वेशन नंबर 2 आहे, त्या दोघांना एकत्रितपणे लिहूयात. म्हणजे आपल्याला काय मिळालं, F इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू M1 M2 बाय D². आणि ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळाली, ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली कशाची, सॉरी, हे आपला आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट घेणं गरजेचं असतं, नाही का. म्हणजे आपण एक कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढतो. आपल्याला हे जे इथलं प्रपोर्शनलवालं साईन आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. मग इथे आपण एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट वापरला, आणि जो युनिव्हर्सल कॉन्स्टंट आपण डिनोट करतो कशाने, कॅपिटल G ने डिनोट करतो. म्हणजे आता काय होईल, F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय D². आणि हे झालं आपलं इक्वेशन किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं एक इक्वेशन, किंवा आपल्याला एक त्याचा फॉर्म्युला असा स्पेसिफिक मिळाला. ठीक आहे, Gला आपण काय म्हणतोय, G हा किंवा कॅपिटल G हा काय आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. म्हणजे या Gची व्हॅल्यू कधीच बदलत नाही.
ठीक आहे. या जीची जी व्हॅल्यू आहे, कॅपिटल जीची जी व्हॅल्यू आहे ती बदलत कधीच नाही. मग ती कॅपिटल जीची व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल जीची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर, येस, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही झाली व्हॅल्यू. कशी आली जीची व्हॅल्यू बघूयात. हे आता पुसून टाकू. पुन्हा एकदा बघा. इथे आपण एक्सप्लेन केलं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे विश्वातली कोणत्याही दोन वस्तूंमध्ये एक बल कार्यरत असतं की जे बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाशी कसं असतं? डिरेक्टली प्रपोर्शनल असतं आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अंतराशी कसं असतं? व्यस्तानुपाती असतं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. हे सांगतो आपल्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या आधारावरती आपण एक फॉर्म्युला किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्सचा फॉर्म्युला मिळवला. यामध्ये जी एक आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणून यूज केला की ज्याची व्हॅल्यू कधीच चेंज होणारी नाही आहे. आणि ती व्हॅल्यू किती सांगितली मी तुम्हाला? ती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. कशी आली बघूयात. आता ही तर कॉन्स्टंट आहे, ती एक्सपेरिमेंटली काढली गेली. आपल्याला तिकडे इक्वेशन जायचं नाही आहे, ठीक आहे ना. आपल्याला 11-12ची एक्झाम नाही द्यायची. फक्त जी हा कॉन्स्टंट कसा आला बघूयात. जीला जर का आपण इकडेच ठेवलं तर एफ इज इक्वल टू डी जे खाली आहेत ते डी जाईल वरती स्क्वेअरमध्ये, M1 M2 जे आहे ते येईल खाली M1 M2. मग जीचं युनिट कसं लिहिणार आपण? जीचं युनिट आपण लिहिणार फोर्स. फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. डी म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला मीटरचा स्क्वेअर घ्यावा लागणार. क्लिअर? पर म्हणजे आपण इथे परला असं म्हणतोय M1 M2. M1 M2 म्हणजे याचा पण kg. मास आपण कशामध्ये मोजतो? वस्तुमान किलोग्राम्समध्ये मोजतो. म्हणजे याचं 1 किलोग्राम, याचं 1 किलोग्राम, काय झालं? किलोग्रामचा स्क्वेअर. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालं युनिव्हर्सल कॉन्स्टंट जो आहे आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल कॉन्स्टंट ज्याला आपण म्हणतोय त्याचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर आहे. इथंपर्यंत बरोबर. त्याच्यानंतर पुढचं अजून एक महत्त्वाचा मुद्दा कोणता बघा. आपण इथे काय म्हणालो की मास जे आहे ना दोन वस्तूंचं जे वस्तुमान आहे ते कसं आहे? डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे आपण काय म्हणतो? जेव्हा फॉर एक्झाम्पल ए इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू बी. मी म्हणाले ए इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू बी. मग जेव्हा केव्हा आपण एची व्हॅल्यू वाढवू तेव्हा बीची व्हॅल्यूसुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे, नाही का? आहे बरोबर. म्हणजे सेम इथे जर का या बाबतीत आपण पाहायला गेलो तर या बाबतीत किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन केव्हा वाढेल? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन केव्हा वाढेल? किंवा बघा मास जर का वाढलं, वस्तुमान जर का वाढवलं आपण तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यूसुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. गुरुत्वाकर्षण बलसुद्धा वाढणार आहे. किंवा जेव्हा मास जास्त असेल तेव्हा. नंतरचा मुद्दा जर का दोघांमधलं डिस्टन्स जास्त आहे, डिस्टन्स कसा आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आहे बरोबर. मग डिस्टन्स जर का वाढलं तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स गुरुत्वाकर्षणाची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे. या दोन्ही टर्म लक्षात राहतील का? ठीक आहे. आता ना थोडंसं फिजिक्सला वगैरे आपल्याला एवढे पण डिफिकल्ट प्रश्न नाही विचारत, पण जसे काही बायोलॉजीला थोडेसे नाही का पूर्णच 11वी-12वी लेवल केले जो आपण ऑलरेडी खूप व्यवस्थितपणे कव्हर केलेलं आहे 11वी-12वी. काही ठराविक टॉपिक राहिलेत आपले मिनरल न्यूट्रिशन वगैरे, पण ते सगळे पाठांतराचे टॉपिक आहे जे तुम्हालाच करायचे आहेत. एक लेक्चर आपण त्याच्यावरती घेणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळा डाटा की नेमकं कोणतं प्रिपेअर करायचं आहे, की जे काही मायनर टॉपिक आहेत ते पण मायनर असूनही त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ॲटलिस्ट एक प्रश्न तरी, नाही का? सो ते तुम्हाला सांगितले जातील याच्या पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये. सो डोंट वरी. पण याच्याशी रिलेटेड 10thपर्यंत मी पुन्हा सांगेन फिजिक्स केमिस्ट्री ॲटलिस्ट 10thपर्यंत आणि त्यांचे लेक्चर्स हे प्रॉपर करा. ठीक आहे. हे झालं आपलं या टर्म्स लक्षात राहिल्या की ही जी जीची व्हॅल्यू आहे ती कशी आली?
फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू कशी आली आणि फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनवरती अफेक्ट करणारे फॅक्टर कोणते. 2 फॅक्टर आहेत. पहिलं म्हणजे मास, त्या 2 वस्तूंचं वस्तुमान, आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स. क्लिअर इथंपर्यंत. नंतरचा पुढचा मुद्दा आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. फक्त थोडासा नाही का आपल्यालाच अवघड वाटतो तो, पण एवढा काही अवघड नाही आहे. बघा, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे पुसायला हवं का? बरं ठीक आहे, चला इकडे पाहूयात. हां, आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे आपण इथे काय म्हणतोय, 2 याच्यामधलं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे आपण डिनोट कशाने करतो. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण डिनोट करतो स्मॉल जीनी. आहे बरोबर, स्मॉल जीनी. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा आपण ग्रॅव्हिटी ही टर्म अभ्यासतो तेव्हा आता ती ग्रॅव्हिटी आपल्याला, आपण ज्या प्लॅनेटबद्दल विचार करतोय तो प्लॅनेट कोणता असणार आहे, अर्थ. आहे बरोबर. म्हणजे या सगळ्या टर्म अभ्यासताना आपण यांच्याशी अर्थशी रिलेटेड विचार करायचा आहे बरोबर. मग आता बघा, सगळ्यात एक पहिली टर्म म्हणजे कोणती, तर प्रत्येक कोणतंही ऑब्जेक्ट असेल किंवा कोणतीही वस्तू आहे, जर का ती पृथ्वीच्या एका ठराविक कक्षेमध्ये आहे, मी असं म्हणाले की जर का ती पृथ्वीच्या एका ठराविक कक्षेमध्ये आहे तर पृथ्वी किंवा अर्थ तिच्यावरती फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन अप्लाय करते किंवा एक्झर्ट करते, तिच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत असतं. आणि तो जो फोर्स आहे तो कोणाकडून टाकला जातो, अर्थकडून टाकला जातो, पृथ्वीकडून टाकला जातो. आहे बरोबर. आणि न्यूटनचा जो दुसरा लॉ होता, बघा मी काय म्हणाले की कोणतंही ऑब्जेक्ट आहे, एनी ऑब्जेक्ट, ते जर का पृथ्वीच्या एका ठराविक कक्षेमध्ये आहे तर अर्थ त्याच्यावरती काय करणार आहे, अर्थ पृथ्वी त्याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट करणार आहे. समजून घ्या, प्रत्येक टर्म तुम्हाला वाचण्याची सुद्धा गरज नाही. आपण 10th 9वी 10वी NCERT स्टेट बोर्ड आणि 11वी मधला सुद्धा काही टॉपिक इकडे कव्हर करून घेतोय. सो फक्त व्यवस्थितपणे ऐकून घ्या. मी असं म्हणाले, एखादं ऑब्जेक्ट पृथ्वीच्या कक्षेमध्ये आहे, पृथ्वी त्याच्यावरती काय करेल, फोर्स अप्लाय करेल, आणि पृथ्वी जो काही फोर्स टाकते त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण त्याला काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. आणि न्यूटनचा जो दुसरा लॉ आहे त्या दुसऱ्या लॉनुसार आपल्याला माहिती आहे की जर का एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स अप्लाय करतोय, त्याच्यावरती आपण बल काय म्हणूयात, फोर्स अप्लाय करतोय, जर का आपण त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतोय, फोर्स एक्झर्ट करतोय त्याच्यावरती आपण, तर ती वस्तू काय होते, ॲक्सिलरेट होते, म्हणजे त्वरणित होते. कुठे गेलं, ॲक्सिलरेट होते. म्हणजे एखाद्या वस्तूची आपल्याला मुवमेंट जरी करायची, ॲक्सिलरेशन म्हणजे आपण काय म्हणतो, वेग बदलाचा दर, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. म्हणजे त्याची सुरुवातीचा वेग आणि त्याचा शेवटचा वेग यांच्यामध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे ना. मग त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्सिलरेशन. जर का एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स अप्लाय केला, मला ही वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवायचे, तर आत्ता ती जर का स्टेबल आहे, ती स्टेबल आहे म्हणजे तिचा सुरुवातीचा वेग, आठवा आपण पाहिलंय ते, इकडे एक होतं, इकडे एक होतं, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, आठवते का, व्ही आहे, यू आहे, व्ही आहे, बरोबर आहे. आणि त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असतो, ॲक्सिलरेशन असतं. आहे बरोबर. म्हणजेच इथे आपल्याला मला सांगायचं हे आहे का, जर का पृथ्वी एखाद्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते तर ते जे काही ऑब्जेक्ट आहे ते काय होणार आहे, ॲक्सिलरेट होणार आहे. आणि हेच आपल्याला काढायचं आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये. म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीकडून अप्लाय केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तोच आपण कोणत्या टर्ममध्ये वापरतोय, ग्रॅव्हिटी या टर्ममध्ये वापरतोय. पण ग्रॅव्हिटी का, ग्रॅव्हिटी आणि म्हणजेच ही जी ग्रॅव्हिटी आहे ना, जिला आपण काय म्हणणार आहे आता आपण, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी आपण स्मॉल जीने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, स्मॉल जीने. मी म्हणाले हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू बदलत नाही, पण याची व्हॅल्यू चेंज होते. कशी ते बघूयात आपण. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, पृथ्वी आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे. 2 ऑब्जेक्ट आहेत याच्यावरती. हे काय आहे, पृथ्वीचं सेंटर. पृथ्वीच्या सेंटरला पृथ्वीचं सगळं मास असणार आहे. एक गोष्ट मला सांगा की जेव्हा आपण असं म्हणतोय की एक तर लॉ आपल्याला माहिती आहे, कोणता वाला, न्यूटनचा तिसरा लॉ.
इक्वल आणि अपोजिट फोर्स, नाही का, इक्वल आणि अपोजिट फोर्स. जर का पृथ्वी एखाद्या वस्तूवरती फोर्स टाकतीये तर ती वस्तूसुद्धा तेवढाच फोर्स त्याच्यावरती टाकते, नाही का, इक्वल आणि अपोजिट फोर्स. पण इथे हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो कशाशी संबंधित किंवा कोणत्या टर्म्सशी रिलेटेड आपण अभ्यासतोय, वस्तुमानाशी रिलेटेड, मासशी रिलेटेड. मग कोणत्याही वस्तूपेक्षा पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते अर्थात जास्त असणार आहे. त्याच्यामुळे पृथ्वीकडून टाकला गेलेला जो फोर्स असेल तो अर्थात त्या इतर ऑब्जेक्टपेक्षा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो वीक फोर्स आहे. तो कसा आहे, वीक फोर्स आहे ॲज अ कम्पेअर्ड टू स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे जवळजवळ 10⁻⁻19 टाइम्स काय आहे, वीकर आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सपेक्षा. 10⁻39 टाइम्स वीकर फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा, कोणापेक्षा, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सपेक्षा. क्लिअर. इथे ही एक टर्म. पुन्हा बघा, इथे सगळं मास याचं एकवटलेलं असणार आहे. पुढे इथे एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे म्हणजे कोणतीही XYZ व्यक्ती आपण समजूयात, एक्सच समजूयात, ठीक आहे. या एक्स या व्यक्तीचं पृथ्वीच्या सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, R. म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्या एवढं असणार आहे. पृथ्वीच्या अर्थच्या सरफेसवर आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. मग पृथ्वीच्या पृष्ठभागाचं आणि पृथ्वीच्या केंद्राचं अंतर किती असणार आहे, त्याच्या त्रिज्या एवढं असणार आहे. आणि इकडे दुसरं एखादं ऑब्जेक्ट आहे, कोणतं, Y ऑब्जेक्ट आहे म्हणूयात आपण इकडे, बरोबर आहे. Y हे ऑब्जेक्ट आहे. मग या Y ऑब्जेक्टमध्ये आणि याच्या सेंटरमध्ये सुद्धा किती डिस्टन्स असणार आहे, R एवढंच डिस्टन्स असणार आहे, बरोबर. आता आपल्याला काढायचं आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण पहिला काढूयात या X या ऑब्जेक्टवरचा, ठीक आहे. X या ऑब्जेक्टवरचा काढताना मी काय म्हणणार, Fx, कारण मी फोर्स कोणावरचा काढते, Xवरचा काढते, इज इक्वल टू जी. ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, तो तर सेम राहणार आहे, तो सेम आहे म्हणजे इथे G कॅपिटल. दुसरी वस्तू कोणती आहे, इथे आपली पृथ्वी आहे, अर्थ आहे. अर्थचं मास आपण दाखवतो कॅपिटल M ने. दोन वस्तूंमध्ये फोर्स आहे ना, पहिली म्हणजे ही X ही व्यक्ती आणि दुसरा ऑब्जेक्ट कोण आहे, अर्थचं सेंटर, आणि अर्थचं मास किती असतं, पृथ्वीचं वस्तुमान कॅपिटल M एवढं असतं, आहे, बरोबर. आणि ही जी काही X ही व्यक्ती आहे त्या X या व्यक्तीचं वस्तुमान किती आपण कन्सिडर करूयात, mx एवढं. किती कन्सिडर केलं, mx डिवायडेड बाय त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. यांच्यामधला डिस्टन्स किती आहे, R. म्हणजे इथे मी म्हणाले Rचा स्क्वेअर, ठीक आहे, Rचा स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू कशाची झाली, याच्यावरती कार्यरत असणारा फोर्स आहे, बरोबर. याच्यावर कार्यरत असणारा फोर्स मी कसा काढेन, Y वरती कार्यरत असणारा Fy इज इक्वल टू G आणि M तर कॉन्स्टंट असणार आहेत, युनिव्हर्सल कॉन्स्टंट G. M हे काय आहे, पृथ्वीचा मास कॅपिटल M. आता याचं किती आहे वस्तुमान, My या व्यक्तीचं My एवढं डिवायडेड बाय Rचा स्क्वेअर आहे, बरोबर, डिवायडेड बाय Rचा स्क्वेअर. आता बघा, ही जी काही हे जर का वस्तुमान आपण सोडलं तर ही व्हॅल्यू जी काही उरते ना, म्हणजेच युनिव्हर्सल कॉन्स्टंट इनटू मास ऑफ अर्थ डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ अर्थ आहे, बरोबर. मग ह्या व्हॅल्यूला, किंवा थोडक्यात इथे ब्रॅकेटमध्ये मी दाखवते की ही जी GM अपॉन R स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे तिला आपण म्हणतो G असं, तिला आपण काय म्हणतो, G असं. आता बघा का ते सांगते, हिला आपण G असं का काउंट केलं. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, बल म्हणजे आपण काय म्हणतो, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सिलरेशन, मास इनटू ॲक्सिलरेशन आहे, बरोबर. मास तर इथे दिलेला आहे, वस्तुमान आपल्याला माहिती आहे किती आहे, mx आहे. आपल्याला ज्या वस्तूचं, ज्या व्यक्तीचा आपण काढतोय तिचा मास तर आपल्याला माहिती आहे. मग उरलं ॲक्सिलरेशन आहे, बरोबर. म्हणजे ही जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, ॲक्सिलरेशन असणार आहे. आणि ते ॲक्सिलरेशन म्हणजेच आपण कन्सिडर करतोय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे असणारं ॲक्सिलरेशन, म्हणून आपण ते डिनोट करतोय Gनी. मग जर का मला Fxची व्हॅल्यू काढायची आहे तर मी Fx असं लिहू शकते का,
G×mx, यस लिहू शकते मी, असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला हे लिहिण्यात, आहे बरोबर. Fx इज इक्वल टू G×mx. mx म्हणजे काय आहे, x या व्यक्तीचं वस्तुमान, x या व्यक्तीचं मास. क्लिअर हा मुद्दा. पुढे एकदा बघा, ही व्हॅल्यू आपल्याकडे होती, आपल्याला काढायचं आहे x या वस्तूचं फोर्स ऑफ x या व्यक्तीवरती किती काम करते, फोर्स ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला काढायचं आहे. आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले, पहिला आहे x हे, दुसरा आहे y हे, बरोबर आहे. x याचंच आपण बघूयात, बरोबर आहे. फोर्स ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे असणारं ॲक्सिलरेशन. का, कारण पृथ्वी प्रत्येक वस्तूवरती बल टाकते आहे, बरोबर ना, बल टाकते. मग जर का एखाद्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय करतोय तर ती काय होते, त्वरणित होते, ॲक्सिलरेट होते. म्हणजेच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ती ॲक्सिलरेट होते. तर या फॉर्म्युलामध्ये आपण ठेवलं फोर्सचा फॉर्म्युला, आपल्याला माहीत होता मास इंटू ॲक्सिलरेशन. मास आपल्याला या व्यक्तीचं किती आहे ते माहिती आहे, उरलेली जी सगळी व्हॅल्यू असेल ते काय असणार आहे, आपलं ॲक्सिलरेशन असणार आहे. आणि ते ॲक्सिलरेशन कशामुळे आहे, पृथ्वीने त्या वस्तूवर टाकलेल्या बलामुळे आहे, म्हणूनच आपण त्याला म्हणतोय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर हा मुद्दा, क्लिअर. आता आपण बघूयात की ही जी जीची व्हॅल्यू आहे ना, म्हणजेच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे, म्हणजेच हे जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आपण स्मॉल जीने डिनोट करतोय, ते ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे प्रत्येक ठिकाणी, मी इथे म्हणाले हा कसा आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. तुम्ही पृथ्वीवर किंवा विश्वात कुठेही जा, युनिवर्समध्ये युनिव्हर्सल आहे, युनिवर्समध्ये कुठेही तो चेंज होणार नाही आहे, त्याची व्हॅल्यू एकच राहणार आहे. किती आहे त्याची व्हॅल्यू, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². झाली कॅपिटल जीची व्हॅल्यू. स्मॉल जी जे आहे ते स्मॉल जी प्रत्येक ठिकाणी बदलत असतं. का बदलत असतं बघा, पृथ्वी सूर्याभोवती किंवा पृथ्वीचा जो काही हे आहे आकार आहे, तो आत्तापर्यंत आपण 6वी पासून, जेव्हापासून आपण आकाशगंगा या टॉपिकपासून शिकतोय ना, तेव्हापासून आपल्याला माहिती आहे ती कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळाकार आहे म्हणजे मला सांगा, इक्वेटर आहे, बरोबर. इक्वेटरवरती पृथ्वीचं डिस्टन्स कसं असतं, जास्त असतं. ध्रुवावरती ॲज अ कम्पेअर्ड टू पोल्स ते कसं असतं, इकडे जास्त असतं इक्वेटर्सना, आणि इकडे आहेत पोल्स. व्यवस्थित लक्ष द्या, याच्यावरती स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये प्रश्न पडू शकतो. मी काय म्हणते, इक्वेटरवरचं डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर जास्त आहे. आरची व्हॅल्यू जर का मी घेतली तर ही कॅपिटल आर आहे आणि ही स्मॉल आर आहे. इथे आर कुठे आहे, आर खाली आहे, म्हणजे आरने आपल्याला याला डिवाइड करायचं आहे. मग आरची व्हॅल्यू जिथे जास्त असेल तिथे ही जीची व्हॅल्यू कशी येणार आहे, कमी येणार आहे. म्हणजे हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा येणार आहे, तिकडे कमी येणार आहे, नाही का. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिकडे कसा येणार आहे, कमी येणार आहे. म्हणूनच हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पृथ्वीवरती ठिकठिकाणी काय होणार आहे, बदलत असणार आहे. कारण पृथ्वीची त्रिज्या कशी आहे, सारखी नाही आहे. पृथ्वी लंबवर्तुळाकार असल्यामुळे तिची त्रिज्या काय होतीये, बदलतीये. मग मी असं म्हणू शकते का की इकडे इक्वेटर्सवरती म्हणजे विषुववृत्तावरती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटी जी असते ती ग्रॅव्हिटी कशी असेल, कमी असेल. ग्रॅव्हिटी कशी असेल, कमी असेल. त्यानंतर पोल्सवरती म्हणजे ध्रुवांवरती ग्रॅव्हिटी कशी असेल, ग्रॅव्हिटी कशी असेल, जास्त असेल. क्लिअर हा मुद्दा इथंपर्यंत. ग्रॅव्हिटी कशा पद्धतीने चेंज होते आहे, बरोबर. क्लिअर इथंपर्यंत. एक प्रश्न विचारते मी, असं म्हणाले की पृथ्वीचं केंद्र आणि विषुववृत्त यांच्यामधलं अंतर जास्त आहे. अंतर जास्त, आपल्याला अंतराने त्याला डिवाइड करायचं आहे. मग जेवढं अंतर जास्त, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे ना, म्हणजे जेवढं अंतर जास्त तेवढा आपला फोर्स कमी, बरोबर आहे. ग्रॅव्हिटी कमी, म्हणून विषुववृत्तावरती ग्रॅव्हिटी कमी आहे आणि ध्रुवावरती ग्रॅव्हिटी जास्त आहे. आता एखादी वस्तू आपण ध्रुवावरून फेकली,
एखादी वस्तू आपण जर का ध्रुवावरून खाली फेकली तर ती, आणि बरं 2 एक्झाम्पल देते, ए केस आणि केस बी. ठीक आहे, एखादी वस्तू ध्रुवावरून आपण खाली फेकली आणि एखादी वस्तू आपण इक्वेटर विषुववृत्तावरून आपण खाली फेकली, तर कोणती जी वस्तू आहे ती लवकर खाली पोहोचेल पृथ्वीवरती? कोणती खाली पोहोचेल? जिथे ग्रॅव्हिटी जास्त, जिकडे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन जास्त काम करतोय ती लवकर खेचली जाईल. जिकडे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कमी काम करतोय ती हळूवार खेचली जाईल. म्हणजेच फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी कुठे कमी आहे? इक्वेटरवरती कमी आहे. मग सारख्या वेळेत एखादी वस्तू फेकली आपण तर ती इक्वेटरवरती सावकाशपणे पोहोचेल किंवा जास्त वेळ घेईल पोचायला खाली जमिनीवर, आणि ध्रुवावरती ती काय होईल? फास्ट पोहोचेल. आहे बरोबर? या 2 टर्म्स क्लिअर का? हे फक्त लक्षात ठेवा. इकडे हा फॉर्म्युला लक्षात ठेवला ना, पुढच्या एक एक टर्म आपल्याला उलगडत जातात. नंतरचा जो पार्ट आहे तो आपण पाहिलं की ॲक्सिलरेशन इथे कसं आपण म्हणालो. ठीक आहे, किंवा या टर्मला आपण ॲक्सिलरेशन हे नाव कसं दिलं? कारण फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ॲक्सिलरेशन. आपल्याला मास माहिती आहे किती आहे? mx एवढं आहे. हे म्हणजे उरलेला जो पार्ट आहे ती आली आपली जीची व्हॅल्यू, किंवा ज्याला आपण म्हटलं ॲक्सिलरेशन असं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचा जो पॉईंट आहे पाहिली, म्हणजेच 2 टर्म्स आपण पाहिल्या की जीची जी व्हॅल्यू आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जीची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन कसं होतं हे क्लिअर इथंपर्यंत. बघा हा, आपल्याला काही कंडिशन्स पाहायचे आहेत, म्हणजेच आपण म्हणूयात व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी किंवा जी. ठीक आहे, व्हेरिएशन इंटू व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये पहिल्या 2 टर्म आपण पाहिल्या कोणत्या? की इक्वेटरवरती आणि पोल्सवरती यांच्यामध्ये बदल कशा पद्धतीने होईल. दोन्ही टाईप्स क्लिअर झाल्या तुमच्या, की जर का एखादी वस्तू विषुववृत्तावरती आहे तर तिकडे ग्रॅव्हिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे, कारण पृथ्वीच्या केंद्राचं आणि विषुववृत्तामध्ये असणारं अंतर हे जास्त आहे. पोलवरती आहे, ध्रुवावरती आहे, तर ग्रॅव्हिटी जास्त असेल, पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरी टर्म जी आहे, दुसरी टर्म इथे आहे हा फॉर्म्युला. तिसरी टर्म हाईटनुसार म्हणजे उंचीनुसार, अकॉर्डिंग टू हाईट चेंज अलॉंग द सरफेस. तर आपण पाहिलं इथे कशा पद्धतीने होतं इथे. त्यानंतरचं आपण पाहिलं की या दोघांमधलं इक्वेटर आणि पोल्समधलं, आणि आता जे आहे आपल्याला पाहायचं आहे ते आपण बघतोय हाईटनुसार कसा बदल होतो. आता मला सांगा की आपण पृथ्वीपासून जेवढ्या उंचीवरती जातोय तेवढ्या पृथ्वीच्या केंद्रापासून, असं नाही समजणार, बघूयात आपण. ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे, पृथ्वी आहे, हे तिचं केंद्रक आहे. हा पृथ्वीचा सरफेस आहे. ठीक आहे, या सरफेसवरून आपण जेवढे वरती जातोय, तेवढं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं आपलं जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स काय होतंय? वाढतंय. आहे बरोबर? डिस्टन्स वाढतंय म्हणजे व्हॅल्यू कशाची वाढतीये? आरची व्हॅल्यू वाढतीये. आहे बरोबर? मग आरची व्हॅल्यू जर का वाढतीये तर फोर्स आपोआप काय होणार आहे? कमी होणार आहे, कारण आरची व्हॅल्यू ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनला. आहे बरोबर? मग आपण असं म्हणू शकतो का की जर का हाईट वाढवतोय आपण, किंवा पृथ्वीच्या केंद्रकापासून एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जेवढ्या जास्त उंचीवर आहे तेवढा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असणार आहे? कमी असणार आहे. क्लिअर पहिला मुद्दा. नंतर आता दुसरा मुद्दा आला. उंचीवर तर झालं, आता आपण बघूया जर का एखादी वस्तू त्याच्या डेप्थमध्ये चालली आहे, म्हणजे खोलीनुसार आपण बघूयात, डेप्थनुसार, खोलीनुसार. आता लक्ष द्या हा व्यवस्थित. बघा, जेव्हा आता आपण काय म्हणतोय खोलीनुसार, म्हणजे आपण पृथ्वीच्या केंद्रकाकडे जातोय. आता आपण कुठे जात होतो? केंद्रकापासून दूर जात होतो. आता आपण कुठे जातोय? केंद्रकाकडे जातोय, म्हणजे पृथ्वीच्या सेंटरकडे आपण येतोय. मग पृथ्वीच्या सेंटरकडे येताना आरची व्हॅल्यू काय होतीये? कमी होतीये. डिस्टन्स कमी होतंय. मग डिस्टन्स कमी होतंय, मग जीची व्हॅल्यू जी आहे ती काय होणार आहे? वाढणार आहे. खरंच का? जीची व्हॅल्यू वाढणार आहे का?
नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, जरी आपण खोलीनुसार पाहतोय तरीसुद्धा जरी आरची व्हॅल्यू कमी झाली तरीसुद्धा जसजसे आपण केंद्रकाकडे जाऊ तसतसं पृथ्वीचं जे मास असतं ते सुद्धा कमी होत जातं. एमची जी व्हॅल्यू आहे, मास ऑफ अर्थ जे आहे ते सुद्धा कमी होत जातं आणि त्याच्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती काय होते, कमी होत नाही, ती व्हॅल्यू वाढते. क्लिअर मुद्दा. खोलीनुसार, हाईटनुसार, पोल्स आणि इक्वेटर चारही कंडिशन क्लिअर का आहे? बरोबर, चारही कंडिशन क्लिअर. पहिल्यामध्ये तर आपण आता हे तर अनेकदा सांगितलं आहे, मलाच बोर झालं आहे सांगून, पुन्हा पुन्हा नाही का तोच एक पॉईंट येतो आहे. हाईटनुसार काय होणार आहे, वर जाऊ तशी ऑब्वियसली जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि इकडे डेप्थनुसार सुद्धा काय होईल, जीची व्हॅल्यू वाढेल, कमी नाही होणार. जरी आर कमी झालं तरी एम सुद्धा कमी होते, सो त्याची व्हॅल्यू काय होते, वाढते. हा होता आपला ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड काही महत्त्वाचा पार्ट. याच्या पुढचा जो काही पार्ट असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत, काय पाहायचं आपल्याला, फ्री फॉल ही कन्सेप्ट काय आहे, किंवा मूनचं ग्रॅव्हिटेशन जे आहे ते कसं आहे, प्लॅनेटचं प्रत्येक ग्रॅव्हिटेशन वेगळं असतं, सारखं असतं, प्लॅनेट टू प्लॅनेट जीची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होते. त्याच्यानंतर अजून काही इम्पॉर्टंट टर्म्स जसं की सॅटेलाईट आपल्याला अभ्यासायचं आहे तर त्याच्यासोबत रिलेटिव्ह डेन्सिटीचा काही चेंज होतो का, त्यानंतर प्रेशर ही टर्म आपल्याला अभ्यासायची, म्हणजे नाही का प्रेशर वगैरे ज्या छोट्या छोट्या टर्म आहेत त्या सगळ्या, आणि यातला काही राहिलेला पार्ट हा आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. होप सो हा जो ग्रॅव्हिटेशनचा पार्ट होता इथंपर्यंत सांगितलेला तो तुम्हाला क्लिअर झालेला असेल. थँक्यू व्हेरी मच.